नमस्कार. महाराष्ट्रात तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा 2100 प्लस 3000 रुपये पैसे वाटपाच्या संदर्भाची गुड न्यूज या ठिकाणी आहे. पाहू शकता बघा हप्ता जो आहे तर पुढच्या हप्त्याच्या संदर्भाची गुड न्यूज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. स्वतः माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. सर्व महिलांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. सर्वांनी व्हिडिओ जो आहे तर शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. त्या अगोदर सर्व महिलांना त्या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. स्वतः माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. काय महत्त्वाची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिली आहे, तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे पुढच्या हप्त्याच्या संदर्भाची गुड न्यूज ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर बघा लाडकी बहीण योजनेचा पुरावा आहे. पुरावा अशा पद्धतीचा आहे. TV9 मराठीला आलेली बातमी आहे. पाहू शकता बघा 3:11 16 नोव्हेंबर 2024ची बातमी आहे. काय म्हटलेलं आहे? अखेर प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे. बघा डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार या संदर्भाची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. जर आपण पाहिलं असेल तर बघा नोव्हेंबरपर्यंतचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आत्तापर्यंत दिलेले आहेत, परंतु डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आता ह्या ठिकाणी वाटप होणार आहे. नोव्हेंबरपर्यंतचे जे काही पैसे तुम्हाला दिलेले होते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1500 असे 3000 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत सरकारने दिलेले होते. म्हणजेच 3000 रुपये शेवटचा हप्ता तुमचा होता. आत्तापर्यंत एकूण 7500 रुपये दिलेले होते, ते तुमचे आता खर्च झाले असतील. 7500 रुपये खर्च झाले आहेत. ज्यांचे खर्च झाले, किती रुपये खर्च झाले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच योजना चांगली आहे का, लाडकी बहीण योजना चांगली आहे का, तुम्ही खुश आहात का, ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. जर तुम्ही खुश असाल तर कमेंट बॉक्समध्ये खुश लिहून पाठवा. योजना चांगली आहे का, योजना सुरूच राहिली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत आहे, योजना जी आहे ती सुरूच राहायला पाहिजे, तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये योजना सुरूच राहायला पाहिजे लिहून पाठवायचे. तर पाहू शकता लेटेस्ट बातमी आहे. तर संपूर्ण माहिती काय बघा. गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारनं महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात. बघा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जे ते या ठिकाणी जमा करण्यात येतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर आता वाढ होणार आहे. म्हणजेच काय, जर महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये अशा पद्धतीने योजनेमध्ये आपल्याला वाढ जी आहे ती पाहायला मिळणार आहे. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती. तर बघा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि लोकप्रिय योजना आहे. जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 2.5 कोटी महिलांनी यामध्ये अर्ज केले आहेत. 2.5 कोटी, त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप झालेले आहेत. ठीक आहे, राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांचे देखील अर्ज लवकरच तपासले जातील आणि तपासल्यानंतर लगेचच पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत. पुढे पाहू शकता बघा ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, लोकप्रिय योजना आहे. मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेली असून या योजनेवरून आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा देखील आपल्याला या योजनेमध्ये पाहायला मिळतात. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणी म्हणतंय 2100 मिळतील, कोणी म्हणतंय 3000 रुपये वाटप करू, अशा पद्धतीच्या योजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, 3000 रुपये मिळायला पाहिजे की 2100 रुपये मिळायला पाहिजे? तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. पुढे बघा जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झाली. बघा जुलैपासून जर आपण पाहिलं तर जुलै महिन्यापासूनचे पैसे तुम्हाला वाटप करण्यास सुरुवात झाली होती. पहिला हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये आला होता. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला पहिला हप्ता आला. आता बघा हे तुम्हाला का सांगतोय, बघा सुरुवातीपासून जुलैपासून मी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला देतोय. संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला सुरुवातीपासून देतोय. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
पुढे बघा, निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. बघा, निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांच्या ॲडव्हान्समध्ये पैसे तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे, ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. बघा, सर्वांनाच प्रतीक्षा लागलेली की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार, म्हणून तुम्ही देखील वाट पाहतात का? जर तुम्ही डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहतात तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं, डिसेंबरच्या हप्त्याची आम्ही वाट पाहत आहोत म्हणून. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती. एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही योजना ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीसतोड उत्तर जे ते ह्या ठिकाणी दिलं जात आहे. आता ह्या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सर्वात मोठी अपडेट दिली. बघा, सर्वात मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर कुठेही पाहू शकता. सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, नेमकं काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री, तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता हा मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार आहे. बघा, 20 तारखेला मतदान होईल, 23ला मतमोजणी होईल आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होतील असं त्यांनी सांगितलं आहे. बघा, मतदान झाल्यानंतर खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार त्या ठिकाणी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेजी मला म्हणाले, 10 दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू. आमची नियत साफ आहे. हे सरकार देना बँक आहे, घेणार नाही. निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलेलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते. पाहू शकता. बघा, लेटेस्ट माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिलेली आहे. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर आहे. काय सांगितलं आहे, तर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे. कधी? निवडणूक झाल्यानंतर. निवडणूक आता त्या ठिकाणी पूर्ण होईल. म्हणजे जर आपण पाहिलं तर फक्त काही दिवसांचा कालावधी जो आहे तो त्या ठिकाणी बाकी आहे. आता तो कालावधी झाला म्हणजेच निवडणूक तुमची पूर्ण होईल. आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, ह्या ठिकाणी 20 नोव्हेंबरला मतदान आहे, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल, 25ला आचारसंहिता संपते. आचारसंहिता संपली की जे काही सरकार येईल ते सरकार आल्यानंतर लगेचच पहिली बैठक त्या ठिकाणी होत असते. त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल, शपथविधी वगैरे, मग बैठक वगैरे झाली की त्या बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतर मग तुम्हाला लगेचच जो काही पुढचा हप्ता आहे तो पुढचा हप्ता तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. आता ह्यामध्ये सर्व महिलांना एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं आहे, तुम्हाला 2100 रुपये हवेत की 3000 रुपये? तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. की 3500 रुपये हवेत, ते तुम्हाला जे काही जेवढी रक्कम वाटत असेल तेवढी रक्कम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. लाडक्या बहिणींनी काळजी करायचं नाही. पुढचा जो काही हप्ता आहे तो देखील तुम्हाला लवकरच मिळणार असल्याचं स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वांसाठी हे अतिशय महत्त्वाची अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे तो लगेचच त्या ठिकाणी लाईक करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.